काही आग बघा अजून वाढत चालले. तर काही द्या बघा ते टेम्पो हे पण गाय जब आका रोड गाय ये रोड बघा रोड बाबा ती बॅग चेन लावा चेन बॅग बुडली तुमची. तर मित्रांनो या बघा काय या तर मित्रांनो या बघा काय बघा आका रोड आग आले बघा. गेला आमचं गाव आणि फायर ब्रिगेडवाल्या गाड्या हात आले. तर मित्रांनो या बघा अशी एकदा आमची परिस्थिती आहे. तर मित्रांनो लय डेंजर सीन आहे बघा. कंपनी गेली तर काय जे बघा पुन्हा रोड आग आले आता या बघा. तर काय द्या बघा आता आमच्या घरातले पण आले त्यांना बघा बोलतो नाही. तर काय द्या बघा आमच्या गावातून पूर्ण आता आग आली बघा. तर मित्रांनो या सगळ्या कारणा आजच्याला जिम्मेदार कोण. सगळ्या मित्रांनो बघा कोल्ड ड्रिंक तर मित्रांनो अशी एक आग येते ना आज जीवातून पाला लागतो.
तर मित्रांनो बघा सगळी आगच आगे आख्या रोडला ते गाड्या पेटल्यात. तर मित्रांनो बघा सगळीजण आपल्या गाड्या बिड्या घेऊन पळता इथं वाचवतात. तर इथं अर्ध्या गाड्या पेटल्यात. वरुण जस चलो हाँ तर गाईज आता मी इथं गावात आलोय बघा. तर मित्रांनो आता आम्ही गावात आलोय. तर चांगलं आहे की इथं गावातला आग नाही आल्या अजून. आणि बघा आपल्या तर भारताला पण फुल तयारीच आहे टशनमध्ये. आणि इथं बघा सगळी आपली गावाले हे बघा इथं सगळा काकास पण आले. ते बघ ओमकार हे ओमकार अरे ब्लॉग ब्लॉग अरे ब्लॉग लोक अरे मी तुला आवाज येतो होतो कुठं? होता आमच्या रस्त्याला. अरे मग घराला सांगायला. तर मित्रांनो बघा इथं सगळ्या पाऊस लोक म्हणजे आमच्या मदतीला आले. ते बघा हे किरण ब्लॉग चालू हो गया ब्लॉग में चोरी चालू आहे मग बात ना आणि हे ना या नचा माहिता. सगळी तिकडे रोडलाच द्या. तर मित्रांनो बघा इथं पण तयारी चालू आहे. इथं बघा आपला काका तिथे. तर काय ते बघा इथपर्यंत आग आहे. आणि ते बघा इथून दिसतंय म्हणजे आम्ही एकदम बेखॉब होते बघा. पप्पा साहित्य तर मित्रांनो आमचं अख्खा गाव खाली आहे. आणि सगळी म्हणजे पहिले ना अख्खा आपला जीव जेव्हा पळतात सगळी. आणि बघा इथं आमचा पांग पण लागलाय कडेला. आता काय करेल सगळी पण स्ट्रगल करतात आहे बघा. आमचा अख्खा गाव खाली आहे बघा. तर गाईज तुमच्या गावाच्या कंपनीच्या बाजूला कंपनी असेल तुम्ही पण तुमचा जीव घेऊन पळू शकता. कारण की त्याला अशा हाणामाऱ्या असतात. तर मित्रांनो बघा आमच्या इथं एवढं बघा कोणच नाही. मला पण भीती वाटतं एकटा फिरायला. तरी मी गावात फिरतो मला दाखवासाठी आहे बघा. कोणच नाही बघा. हे बघा कोणच नाही मित्रांनो. अख्खा खाली अख्खा. हे बघा तर माझे पण थोडे आवाज टाईट होते पण तुम्हाला दाखवतो बघा. तर मित्रांनो आता मी पण चाललो गाडी आणायला. आपली गाडीची बाहेर उभी कशी जरा भीती असते ना आग लागली बिगली. हे बघा कोणच नाही इथे. हे बघा अख्खी रूम सगळी खाली. तर मित्रांनो इथे बघा सगळे आले जातात.
तर मित्रांनो आता सगळे आलते बघा, त्या ताईचा आलता नगराध्यक्ष, वापस किशोर दादा आलते, सगळे आलेले. पण आता अंधार त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसत नाही. तर मित्रांनो इथे बघा अजून पण नाग पेटते आणि अजून पण डोम निघतात आहे बघा. आता आम्ही इथं आलो बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा पिछले साल में भी ऐसे बड़ा हादसा होता है, ये दूसरा हादसा है. अंबरनाथमध्ये एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अंबरनाथचे नगराध्यक्ष मॅडम, काय परिस्थिती आहे आता? भीषण आग होती अंबरनाथमध्ये, MIDC परिसरात वारंवार अशा घटना समोर. तर आता काय परिस्थिती आहे, काय? आता ते गणेश केमिकल्स कंपनीची आग लागलेली आहे. ते आपल्या फायर सेफ्टीने अंदाज 90% कव्हर केलेलं आहे. आणि बाजूच्या 2 कंपनीजसुद्धा Cloud9 आणि मिरॅकल केबल्स ह्या 2 कंपनीला सुद्धा थोडं आग पसरली होती. तीसुद्धा मोस्ट कंट्रोलमध्ये आली होती. यामध्ये काही आगीमध्ये फसलेली काही घटना आहेत, काही कॅज्युअल्टी आहे का, आणि कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन झालं? नाही, आतापर्यंत फायर कंट्रोलच चालू होतं आणि आतापर्यंत आमच्याकडे सुद्धा काही डॅमेज झाले नाही आहे. आणि सगळे बाहेर निघाले. हां, सगळे बाहेर निघाले. मला वाटतं त्याच्यामध्ये फार कमी एक वेळेस कामाला होते, त्याच्यामध्ये डॅमेज असले झाले अजूनपर्यंत इन्फॉर्मेशन नाही आहे. MIDC मध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात. गेल्या वर्षी सुद्धा असं एक भीषण अपघात जो आहे MIDC परिसरात घडला होता. ही दुसरी मोठी घटना पाहिली जाते. त्याच्यामुळे आत्ताच डिस्कशन चालू आहे. आता आपण पोल्युशन कंट्रोल असेल, त्याचबरोबर फायर कंट्रोलसाठी जे काही ऑडिट झालं पाहिजे कंपन्यांचं आणि कंपन्यांना दिले पाहिजे, आता आम्ही त्याच्याकडे मागणी करतो. आपल्याला बोलण्यासाठी अग्निशमन दलाचे देखील अधिकारी आहेत. तर काय परिस्थिती आहे आता? किती टीम्स आतमध्ये आहेत बोलतात आणि काय रेस्क्यू ऑपरेशन होतं? या ठिकाणी संपूर्ण 6-7 अग्निशमन दल तैनात आहेत आणि मोस्टली फायर कंट्रोलमध्ये आहे. गेल्या 2 तासापूर्वीच फायर कंट्रोलमध्ये आलेली आहे. ते सुरुवातीला प्रिव्हियसली ब्लास्ट वगैरे झाले, त्यामुळे आजूबाजूला परिसर 1-2-3 किलोमीटरपर्यंत त्याची डेन्सिटी तीव्रता होती. जे ब्लास्ट होऊन केमिकल बाहेर आलेलं आहे, आपण बघतो पाठीमागेच रोडला सुद्धा फ्लेम पसरत होत्या, कारण जे स्पिलेज होऊन बाहेर केमिकल आलं, सॉल्वंट होतं वेगळ्या प्रकारचं आणि इट्स हायली फ्लेमेबल. सो त्यामुळे काय झालं की रस्त्याने सुद्धा फ्लेम सगळ्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे ह्या ज्या आपण आजूबाजूच्या घटना म्हणजे आनंदनगर MIDC असो, अग्निशमन दल, बदलापूर, तहसीलदार, कल्याण, डोंबिवली, तळोजा, सगळ्यांना पूर्ण झोनवाईज वाटून गेलं. पाठीमागे मिरॅकल केमिकलच्या मागे ठाकूरपाडा आणि रहिवासी वस्ती आहे, त्यांना सुद्धा काही धोका नको म्हणून त्या ठिकाणी सुद्धा एक स्वतंत्र टीम आपण तैनात केलेली होती. ती अजून त्या ठिकाणीच आहे, त्यामुळे ते सुद्धा तो झोनसुद्धा सेफ झालेला आहे. आता पूर्ण जी बाजूला कंपनी आहे आयक्लाउड, ते सुद्धा एक 10 ते 15% फायर त्यामध्ये पसरली होती, ती कवर करण्यात आलेली आहे. मिरॅकल केबलला 30% फायर स्प्रेड झालेली होती, ती सुद्धा जस्ट आता कंट्रोल केलेली आहे, विझवलेली आहे. मेन जो प्लांट पाठीमागे आपण बघतो गणेश केमिकल, त्यामध्ये जी फायर आहे ती आता अंडर कंट्रोलमध्ये जवळ असून ती नियंत्रणामध्ये आहे. कॅज्युअल्टी किंवा जखमी असं अजून काही प्रशासनाने किंवा संबंधितांनी सांगितलं नाही, पण मोठी जे शेजारची कंपनी वगैरे आहेत त्यांनी सांगितलं की तशी काही सगळे कामगार बाहेर निघाले. ही आग साधारण कितीच्या सुमारास लागली होती आणि किती कामगार अंदाजे आतमध्ये काम करत होते? 5:45-6च्या दरम्यान ती आग लागलेली होती आणि जसा कॉल आला तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यासुद्धा निर्देशनात दिले
त्यांनी त्यांच्या पातळीवर सुद्धा मॅडम पूर्ण आपल्याला बाकीच्या टीमला सुद्धा अलर्ट केलं आणि या ठिकाणी संपूर्ण नागरी संरक्षण दल असो किंवा हॉस्पिटल्स ॲम्ब्युलन्स संपूर्ण टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी स्वतःच ॲम्ब्युलन्स वगैरे पाठवलेले आहेत या ठिकाणी, पण तशी काही वेळ आलेली नाही आहे. एकंदरीत सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात. MIDC परिसरात वारंवार अशा आधीच्या घटना घडत आहेत. कशामुळे या घटना घडतात आणि काय कारणं असू शकतात? मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर हा इंडस्ट्रियल एरिया आहे. गेल्या वेळेस देखील मोठी जीवितहानी पाहायला मिळाली की यावेळी सुद्धा हा मोठा अपघात पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण बघतो की आनंदनगर MIDC हा ॲडिशनल जो MIDC झोन आहे या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या केमिकल्स मोस्टली 90-95% जे प्लांट्स आहेत ते सॉल्वंट आणि वेगळ्या प्रकारचे केमिकल्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत. आणि जसं आता आपण वातावरणाचा बदल बघतोय की आजच 41 डिग्री टेम्परेचर होतं, उन्हाळा खूप तापतोय आणि त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स असतात प्रिकॉशनरी मेजर्स त्या कंपन्यांनी घ्यायला पाहिजेत. त्यावेळेस ते घेत पण असतील, थोडीशी चूक किंवा काहीतरी डिफिशियन्स झालं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी प्रत्येक कंपनीधारकांनी आपापल्या कंपन्यांचं ऑडिट करणे, स्ट्रक्चरल ऑडिट करणे, वेगवेगळी प्रशिक्षण करणे, मॉकड्रिल अरेंज करणे ही नियमितपणे सर्व जर केला तर अशा 50-60% घटनांना आपण आळा घालू शकतो. आणि एकंदरीतच हा रिन्युएबल पूर्ण हल्ली कंपन्यांचा मोठा झोन असल्यामुळे या ठिकाणी आहेत आलेल्या आहेत आणि जनरली केमिकल प्लांट असल्यामुळे त्यामध्ये काही जखमी आहे. नाही सध्या तरी नक्कीच कुठेतरी आग आता सध्या आटोक्यात जरी येत असली तरी ही आग अजूनच सुरू आहे. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अमरनाथून मी प्रेम मोरे, न्यूज 18 मराठी, ठाणे. तर मित्रांनो इथे बघा अजून पण किती गर्दी आहे कंपनी बघासाठी. आणि इथे बघा आपल्या अंबरनाथच्या सर नगराध्यक्ष ताई पण आहेत. तर मित्रांनो हे बघा इथं टँकर भेटली आहे बघा केमिकलची. तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा खूप मित्रांनो म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे. बघा ती टँकर अजून पेटते. आणि इथे बघा आपल्या गावातल्यांची कॅन्टीन होती आपल्या अमोलदादा त्यांची, ती सगळी पेटली आहे बघा. त्यांचा पण सगळं नुकसान झालेलं आहे बघा. अजून पण कंपनी पेटते. तर मित्रांनो त्यांना भरपाई भेटलीच पाहिजे, कारण की त्यांचा सगळ्यात होता बघा. त्या पत्रा सगळी फुटली आहे बघा. कॅन्टीनच नाही राहिलं, पत्राची काय बात आहे. तर मित्रांनो हे बघा ती टँकर आहे बघा. आणि इथं बघा कंपनी अजून पेटते. फायर फायटरची टीम अजून आहे बघा. त्रास गाड्या बघा इथं दोन बाजूला.